स्वातंत्र्य दिन मनमाड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला। विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते पालिकेच्या मुख्य इमारतीवर ध्वजारोहण पार पडले। नगराध्यक्ष व मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या। अनुकंपा व वारसा हक्काने पालिका सेवेत रुजू झालेल्या कामगारांना नगराध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। पोलीस परेड मैदानावर पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले। पोलीस दलात व विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पोलीस उपअधीक्षक महाजन यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले। तत्पूर्वी मनमाड शहर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती गणेश धात्रक व माजी सैनिकांच्या हस्ते देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आलाय। उपसभापती व संचालक मंडळ बाजार समितीशी संबंधित विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्लॉक काँग्रेसच्या वतीने सालाबादाप्रमाणे शहराध्यक्ष नाजिम अफजल शेख यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण करण्यात आले। काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। तर मनमाड शहर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील बागरेचा यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती व आरोग्यविषयक जनजागृती रॅली काढण्यात आली। शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते। स्वातंत्र्य लढ्यातील शहीद तसेच भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी मनमाड शहर रिक्षा युनियनच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा रॅली काढून शहरवासियांचे लक्ष वेधले। ध्वजारोहण करून रिक्षा चालकांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव करण्यात आला। युनियनचे अध्यक्ष अमजद कुरेशी व पदाधिकाऱ्यांनी रॅलीचे संयोजन केले। निगराणी प्रशाळित गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व वर्गासाठी लाईट, पंखे, बेंचेस देण्याचे आश्वासन यावेळी सिंग यांनी दिले। मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल व अभिनव बाल विकास मंदिर मनमाड यांच्या संयुक्त ध्वजारोहण गोविंदा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद शिंदे, मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब साळुंखे उपस्थित होते। प्राचार्य डॉक्टर डी गव्हाणे, मुख्याध्यापक RS वाघ, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य अँथनी नायडू, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते। मनमाड शहर जमियत उलमाए हिंदच्या वतीने शांतीनगर येथील रहमत मस्जिद व मदरसा हजरत सिद्दीक़े अकबर येथे मौलाना तौसिफ यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला सलामी देण्यात आली। नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सर्वधर्मीय मान्यवरांनी हजेरी लावून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिलाय। स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांच्या कार्याचा डिजिटल फलकांद्वारे संदेश देण्यात आलाय। मनमाड शहरात नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील विविध शासकीय कार्यालयांना संविधानाच्या प्रतिमेचे वितरण करून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय। तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे, बिस्किटे आणि पिण्याच्या पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले। अध्यक्ष अफरोज अत्तार, मार्गदर्शक आझाद आव्हाड, संस्थापक अध्यक्ष पत्रकार नाना आहिरे, प्रज्ञानंद जाधव, राजेंद्र जाधव, अनिश शेख, बापू जगताप, पिंटू केदारी, क्रांती आव्हाड, खुशाल थोरात, गणेश जाधव, रितेश पगारे, स्वप्नील धनवटे, माधुरी मगर यांच्यासह अनेक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनमाड शहरातील कवी रवींद्रनाथ टागोर, गुरु गोविंद सिंग हायस्कूल, BG दरगुडे पब्लिक स्कूल, कांचन सुधा स्कूल, गुड शेफर्ड स्कूल, HN नाईक, विमलबाई बच्छाव इंग्लिश मीडियम स्कूल, इंडियन हायस्कूल, HAK हायस्कूल, छत्रे हायस्कूल, संत बारनबा हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, केंद्रीय विद्यालय यासह नगरपालिका शिक्षण मंडळाच्या विविध शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील भगतसिंग नावाने प्रसिद्ध असलेला भगवान फरस या दुग्ध व्यावसायिकाने स्वातंत्र्य दिनानिमित्त बाईकला तिरंगा झेंडा बांधून चालत्या बाईकवर विविध प्रकारचे चित्तथरारक स्टंट करीत तिरंगा ध्वजाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली। बाईकला शिडी बांधून चालत्या गाडीवर त्या शिडीवर चढत विविध प्रकारचे स्टंट करतात। भगतसिंगच्या स्टंटचे व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत। दररोज 20 किलोमीटर बाईकवरून दूध वाहतूक करताना थंडीत हात सोडून बाईक चालवता चालवता चित्रपटात स्टंटमॅन म्हणून काम मिळेल या पॅशनमधून त्यांनी बाईकवरील स्टंट करायला सुरुवात केली आणि आज भगतसिंग 18 प्रकारचे स्टंट लीलया करतात। त्यांचे अनेक स्टंट व्हायरल होत आहेत। असे स्टंट करणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र मालेगाव परिसरात भगतसिंगांच्या स्टंटची चर्चा आहे। माझ्यासारखे स्टंट इतरांनी करू नये असा संदेशही भगतसिंग देत असतात। कृपया माझ्या सारखे स्टंट करायचा प्रयत्न कोणी करू नये। प्रशिक्षण घेतल्याशिवाय हे
कायद्याने गुन्हा आहे. मी लवकरच आपल्या देशाचा 700 किलोमीटरचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. करंजवण पाणीपुरवठा योजनेतील विद्युत पुरवठ्यामध्ये मोठा बिघाड झाल्याने गेल्या 2-3 दिवसापासून मनमाड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. शहरातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. करंजवण येथील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी वाघदरडी धरणातील उपलब्ध पाणीसाठा वापरण्याचे नियोजन मनमाड नगर परिषद प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळपासून वाघदरडी धरणातील पाणी शहरातील गावठाण तसेच इतर भागासाठी सोडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान करंजवण येथील विद्युत पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून पुढील 2-3 दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर करंजवणचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पुन्हा मनमाड शहराला पुरविण्याचे नियोजन आहे. पाणी जपून वापरा. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी आपल्या घरात शिल्लक असलेले पिण्याचे पाणी विनाकारण फेकून न देता त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे. तसेच सध्या काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने पिण्याचे पाणी उकडून व गाळूनच प्यावे, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पाणी पुरवठ्याच्या या तात्पुरत्या परिस्थितीत नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष योगेश पाटील आणि मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले. मनमाडमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून वाघदरडीच्या पाण्याचा पर्यायी वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. करंजवणचा विद्युत बिघाड कधी दुरुस्त होतो आणि शहराचा नियमित पाणी पुरवठा कधी सुरळीत होतो, याकडे आता मनमाडकरांचे लक्ष लागले आहे. आपण दिनानिमित्त भव्य IVF मोफत सल्ला व तपासणी शिबिर दिनांक 13 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत. शिबिरात सहभागी रुग्णांसाठी IVF उपचार पॅकेज केवळ 99,000. ठिकाण देवकी हॉस्पिटल, मनमाड. संपर्क क्रमांक 89 83 89 31 77 93 25 30 63 10. मध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये. पात्रता 12वी पास नापास. सिद्धी पॅरामेडिकल. संपर्क क्रमांक 98 23 25 53 55 91 45 15 59 55. द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा. जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब. आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा.